ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. हे सर्वांना पटते. परंतु मित्रांनो, सर्वच बंधू भगिनींना त्या कंपनीचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्याला हवी असलेली कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम याचा निष्कर्ष आपल्या चॅनलवरील कंपन्यांच्या अभ्यासाचा व्हिडिओ बघून आपल्या बंधू भगिनींना सहजपणे काढता येतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 53 नंबरची कंपनी असलेल्या HDFC लाईफ या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 8 एप्रिल 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 23,997 अंक ह्या अंकाला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि ती युद्धजन्य परिस्थिती म्हणजे काल ट्रम्प साहेबांनी युद्धबंदी युद्ध पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये आज एकदम तेजी आली आणि आज आपले मार्केट सुमारे 3.60% एवढे वर गेले. परंतु मित्रांनो, तरी पण आज आपलं मार्केट हे 23,997 अंकाला क्लोज म्हणजेच बंद झालेलं आहे. परंतु आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52 हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आपले एकूण शेअर मार्केट आज सुमारे 2376 अंकांनी खाली आहे. म्हणजेच एकूण शेअर मार्केट हे 52 हायपासून आज सुमारे 9% इतके खाली आहे. म्हणजेच आपले सध्याचे शेअर मार्केट हे 52 हायच्या आसपास आहे आणि त्या 52 हायपासून फक्त 9% खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण HDFC लाईफ ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे HDFC लाईफ. आणि HDFC लाईफ ही कंपनी मित्रांनो लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स ह्या सेक्टरमधील ही कंपनी आहे. तर मित्रांनो, HDFC लाईफ ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत LIC इंडिया, SBI लाईफ इन्शुरन्स, ICICI प्रुडेन्शियल, तसेच कॅनरा HSBC, निवा बोवा हेल्थ. तर मित्रांनो,
HDFC लाईफ ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या एकूण सर्व शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 8 एप्रिल 2026 आणि आज HDFC लाईफ ह्या कंपनीचा एक शेअर्स 598 रुपये ह्या अंकाला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय लो किंमत व त्या कंपनीच्या शेअरची हिस्टॉरिकल प्राईस म्हणजे किंमत. तर मित्रांनो, HDFC लाईफ ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय लो किंमत जर बघितली तर ती होती, हाय होता 820 रुपये व लो किंमत होती 555 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास 2 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ह्या कंपनीचा शेअर्स 511 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ह्या कंपनीचा शेअर्स 457 रुपयाला मिळत होता. आणि किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 307 रुपयाला मिळत होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या गुणिले त्या कंपनीचे गुणिले त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, HDFC लाईफ ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,29,102 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही बलाढ्य कंपन्यांपैकी सुमारे 53 नंबरची एकूण शेअर बाजारातील बलाढ्य कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, HDFC लाईफ ह्या कंपनीला 2021 साली 1,360 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, 2022 साली 1,326 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, 2023 साली 1,368 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, 2024 साली 1,574 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. या कंपनीला 2025 साली 1,810 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा या कंपनीत 50.21% आहे. FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर विदेशी गुंतवणूकदार संस्था यांचा हिस्सा या कंपनीत 24.26% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. त्यांचा हिस्सा या कंपनीत 15.24% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण HDFC लाईफ ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, ह्या कंपनीला 2021 साली 1,360 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत 2025 साली 1,810 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आहे, नेट प्रॉफिट दरवर्षी होतोय. त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 511 रुपयाला मिळत होता
5 वर्षापूर्वी 457 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 307 रुपयाला मिळत होता. तोच HDFC लाईफ ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 598 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीत 511 रुपये, म्हणजे 2 वर्षापूर्वी 511 रुपये. म्हणजेच काय मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडले तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 511 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 457 रुपये, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 307 रुपये जे गुंतवलेले त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 598 रुपये झालेले आहेत. म्हणजे ह्या कंपनीनं भरघोस म्हणलं नाही तरी पण बऱ्यापैकी परतावा दिलेला आहे. ह्या कंपनीनं 10 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 307 रुपयाचे आत्ता 598 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीनं 10 वर्षात सुमारे 1.89 पट इतका रिटर्न्स दिलेला आहे. तर मित्रांनो, ह्या कंपनीत समजा 10 वर्षापूर्वी 307 रुपये गुंतवले असते तर आत्ता 598 रुपये झालेले आहेत. परंतु 10 वर्षापूर्वी जर ह्या कंपनीत 307 रुपयाचे आत्ता 598 झालेले आहेत, म्हणजेच ह्या कंपनीनं 10 वर्षात सुमारे 1.89 पट एवढा रिटर्न्स म्हणजेच परतावा दिलेला आहे. परंतु मित्रांनो, ह्या कंपनीत जर 10 वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 1.89 पट म्हणजेच सुमारे 1,89,000 रुपये झालेले आहेत मित्रांनो. आणि हे आपण फक्त किमतीतील बदलाचा नफा बघितला. परंतु आपण अभ्यासक्रमात पाहिलं शेअर बाजार अभ्यासक्रमात, तुम्हाला जर शेअर बाजार अभ्यासक्रम पूर्ण म्हणजे बेसिक ज्ञान हवं असेल तर आपल्या चॅनलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन शेअर बाजार अभ्यासक्रम याचे जे 16 मी क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत बेसिक माहितीची, ते संपूर्ण पहा ही विनंती. तर मित्रांनो, आपण त्याच्यात पाहिलं की कोणत्याही कंपनीचा शेअर्स कमी किमतीत घेऊन जास्तीत किमतीत विकणे हा प्रमुख फायदा असतो. परंतु तेवढाच फायदा नसतो शेअर्स खरेदी केलेल्याचा, तर त्यातून आपल्याला डिव्हिडंड, बोनस, राईट हे सुद्धा फायदे मिळत असतात. तर ह्या कंपनीच्या डिव्हिडंड म्हणजेच लाभांशाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या कंपनीचा डिव्हिडंड हिस्ट्री चांगला आहे. दरवर्षी ह्या कंपनीनं थोडा का होईना पण डिव्हिडंड दिलेला आहे. आता 2025चं जर बोलायचं झालं तर ह्या कंपनीनं पर शेअर 2 रुपये 10 पैसे इतका डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर बाजार होल्डिंगनुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम वाटत आहे मित्रांनो. कारण की आपण पाहिले की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक प्रमोटर असतील तर ते कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देत असतात. तर ह्या कंपनीत ते 50.11% म्हणजे उत्तम प्रमोटर होल्डिंग आहे. शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला दरवर्षी भरघोस नफा होतोय. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात 52व्या खायांकापासून कोणत्याही कारणाने एकूण मार्केट जर खाली आले, म्हणजेच मंदीची स्थिती, प्रॉफिट बुकिंग, निगेटिव्ह बातम्या, ह्या कोणत्याही कारणाने एकूण मार्केट म्हणजेच निफ्टी निर्देशांक, सेन्सेक्स निर्देशांक खाली आले तर त्यामुळे ह्या उत्तम किंवा योग्य कंपनीचे शेअर्स जर खाली येत असतील तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, ह्या कंपनीचा शेअर्स आत्ता वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी उत्तम वाटत आहे. तरीही मित्रांनो, कोणतीही कंपनी उत्तम किंवा योग्य असली तरी तिच्यात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हे अतिशय फायदेशीर ठरत असते. तर मित्रांनो, HDFC लाईफ ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा ही विनंती. भारत माता की जय.